ज्यांना इतिहास घडवायचा असेल, इतिहासाचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर त्यांनी त्या संस्थेमध्ये जावं लागतं आणि तिथे अनेक संशोधन करणारे लोक जात असतात तिथे. तुम्ही लिखाणाची सुरुवात जी केली, तर पहिलं पुस्तक कोणतं लिहिलं? पहिलं माझं जे पुस्तक आहे ती शिखर कादंबरी आहे. ती छोटीखानी कादंबरी आहे, पण ती कादंबरी खूप नावाजली गेली. आणि त्याच्यानंतर एक मी स्वागत हा कविता संग्रह लिहिला, पहिला कविता संग्रह. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी लिहित गेलो. नंतर षड्यंत्र नावाची एक कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं विदर्भामध्ये फार कौतुक झालं. सातत्याने 6 आठवडे त्याचं परीक्षण येत होतं. आणि ती कादंबरी अशी होती की एखादा धडपड्या सरकारी अधिकारी जेव्हा मंत्रालयामध्ये काम करतो, तेव्हा त्याला कशा प्रकारचं कुचंबणा होते, कशा प्रकारचे जे ते आरोप प्रत्यारोप होतात, आणि एकतर्फी कसं प्रशासकीय यंत्रणा निर्णय घेते आणि तो त्याला कसं शेवटपर्यंत झगडतो, अशी ती ती कादंबरी होती. आणि प्रत्येकजण वाटतं, अरे हा हे माझ्या आयुष्यात पण घडले, अरे हे हे मला माहिती आहे हे असं घडले ते. तर ती कादंबरी खूप हां ती चांगली झाली ती, आणि त्याच्या चांगल्या प्रतिही गेल्या तिथे. नंतर मग असं लिहित गेलो. आता ओघाने सर्वच काय पुस्तकांची नावं आठवत नाहीत, पण नंतर मग मी एक पुस्तक लिहिलं, शिवछत्रपतींच्या जीवनातील वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवरती. हे पुस्तक माझे एक पत्रकार मित्र होते काळे नावाचे, ते म्हटले काहीतरी लेख लिहावं, मी साप्ताहिक काढलेले. तर मी म्हटलं अहो लेख लिहायचं मला काहीतरी संदर्भ पाहिजेत, अमुक पाहिजे तमुक पाहिजेत, तर कसं काय होणार तिथे. म्हटलं धाटोकर तुम्ही लिहा ना काहीतरी करून. आणि मग मी रात्री साधारणतः 10 वाजता बसलो, ते पहाटे 3:30ला अशी झाली महाराजांची शिवछत्रपतींची आग्र्याहून सुटका. आणि मग त्या जसं जसं आठवलं ते ते लिहित, कारण तर एकदा म्हणतात ना की जात्यावर बसल्यानंतर ओव्या आपोआप आठवतात. त्या अनुषंगाने मी लिहित गेलो आणि पेनाने लिहिलं आणि त्यानं सांगितलं की काळेसर मी तुम्हाला लेख लिहून पाठवलं आहे, माझ्याकडनं कलेक्ट करायचं आता की आज ऑफिसमध्ये येईल असं वाटत नाही. कारण नंतर मला आठवलं अरे नाही आपण काही लोकांना अपॉइंटमेंट आपल्याला दिलेल्या आहेत. तर मी म्हटलं पण मी त्यांना बोलवून घेतलं. मग तो त्यांचा माणूस आला, त्याने तो लेख लिहिलं. शक्य होईल तितकं मी चांगल्या अक्षरात लिहिण्याचा प्रयत्न केला होता, कारण एवढं लिहिल्यानंतर तेव्हा काही टाईपचं काही प्रश्न नव्हता. आणि त्यांनी तो छापल्यानंतर ते त्यांच्या पहिली रिॲक्शन होती की अरे काय सुंदर लेख लिहिले, वा वा तुम्ही. मग ते म्हटलं तुम्ही लिहित राहा. मग मी त्यांना 19 प्रकरणं छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरती लिहिली मी. त्याच्यामध्ये मग त्यांचं कुल कुठलं आहे बरं का, नंतर मग त्यांचं ते महाराष्ट्रात कसे आले, मी असं निरनिराळ्या प्रकारे मग सर्व प्रकारचं त्यांचं सर्व लिहित गेलो आणि ते छापत गेले. मग त्यांचं साप्ताहिक तेच त्यांच्या शब्दात सांगतो, अरे तुमचे ज्या दिवशी लेख माझं बंद करेल ना त्या दिवशी साप्ताहिकच बंद करेल. त्याच्यामुळे लोक वाचतात इथे सुद्धा, आणि ते लिहित गेलं ते. आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्याचं आता आपण कायमस्वरूपी पुस्तक काढूया. आणि मग ते शिवछत्रपतींच्या जीवनातलं वास्तव आणि कल्पना याच्या सीमारेषेवरती हे पुस्तक लिहिलं. आणि त्याची 3 आवृत्त्या निघाल्या आणि अजूनही त्या पुस्तकाला मागणी आहे. म्हणजे ते आणि ते टू द फॅक्ट आहे. तिथे कसं आहे की इतिहासामध्ये काय लिहिलंय, कथा कादंबऱ्यांनी, नाटककारांनी किंवा आणखी लोकांनी पोएटिक लिबर्टी कशी घेऊन ते कसं विसंगत करून ठेवलेले आहे. मी आता पुढे संभाजी महाराजांच्या नंतर मी आल्यानंतर मी सांगेलच तुम्हाला. तर ते असं ते पुस्तक लिहिलं आणि ते चांगलं हिट झालं. पण त्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे मी प्रत्येक वेळेला 4 पुस्तकाचं प्रकाशन करतो. मी याचा खर्च भागवण्याचा उद्देश आहे की नाही हे मी सांगू शकत होतं, पण मी 4 पुस्तकांचं करतो, कारण महाराज तर चौकाच महाराज त्या हिशोबाने ते सर्व असं करत होतो. तर ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या दालनामध्ये झालं. तेव्हा अनेक पत्रकार होते आणि त्याचं हिट पण झालं पुस्तक ते.
आणि नंतर मग दुसरं जे पुस्तक दिलं ते छत्रपती संभाजी महाराज. ह्या संभाजी महाराजांच्या विषयी खूप इतिहासकारांनी विसंगत जे काही घडलंच नाही त्यांच्या आयुष्यामध्ये असं चित्रण तयार केलं. पण सुदैवाने 1925मध्ये पॅरिसला आपले वासी बेंद्रे गेले होते. हे तो फार थोर इतिहास होते. हां, जातातच मला एक गोष्ट सांगतो. जेवढे महाराष्ट्रातले जेवढे इतिहासकार झालेले आहेत, म्हणजे शिवछत्रपतींचे पहिले इतिहासकार कवींद्र परमानंद तिथपासून ते आत्तापर्यंतचे इतिहासकार हे आपल्या रायगड जिल्ह्यातले, पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातलेच आहेत. आणि याचा मला फार फार अभिमान वाटतो. आणि मग जसं जसं माझी आकलनशक्ती वाढत गेली, इतिहासाची ओढ वाढत गेली, मी पण लिहायला लागलो, तेव्हा असं वाटायला लागलं की यामध्ये कदाचित आपलंही नाव कुठेतरी त्यामध्ये ॲड व्हायला पाहिजे किंवा त्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. म्हणजे त्या अनुषंगाने दिलं. हां, तर मी ते सांगत होतो की वासी बेंद्रेंच्या जेव्हा ते पॅरिसला गेले होते, पॅरिसच्या पुरालेखागारात आर्काइव्हमध्ये त्यांच्या लक्षात आलं की अरे इथे तर वेगळेच पेपर दिसत आहेत. म्हणजे इतिहासाच्या नोंदी वेगळ्याच आहेत. कारण ब्रिटिश माणसं कशी होती की फार चौकस होती. त्यांना जशी जशी माहिती मिळते ती नोंदी करून ठेवायची. बरं का, म्हणजे ते त्या दृष्टिकोनातून त्यांनी ती नोंदी करून ठेवल्या. आणि मग ते इथे आल्यानंतर त्यांना जी संपूर्ण कागदपत्र पाहिली. आणि आता मुलाखतकारांनी किंवा इतिहासकारांनी किंवा बखरीकारांनी का असं विसंगत लिहिलं असेल, तर त्यांना असं वाटलं की एखादं काल्पनिक कथानक न घेता एक ऐतिहासिक कथानक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला फोकस करून त्याच्या अनुषंगाने काही लिहायचं. वाचन कोणाचं करतो आपण, छत्रपती संभाजी महाराजांचं. मग ते लिहिलं असतं. ते त्याच्यामध्ये अनेक विसंग होत्या. आणि आपले गडकरी नाटककार गडकरी यांनी राजसन्यासमध्ये इतकं विकृत दिलं आणि नो बडी बॉदर फॉर दॅट. की प्रत्येकाला असं वाटलं की अरे संभाजी महाराजांचं आहे ना, असं घडलं असेल. सर्वांचा फोकस काय की त्यांनी आपलं बलिदान दिलं, धर्मासाठी बलिदान दिलं. पण त्यांनी ज्या काही गोष्टी घडवल्या, मला असं वाटतं मी थोडंसं आणखीन इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो की माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे की एक 1685मध्ये 87मध्ये अतिशय दुष्काळ पडलं होतं. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर 1972ला महाराष्ट्रात असं दुष्काळ पडला होता, त्या टाईपचा दुष्काळ पडला होता. तेव्हा ह्या शिवपुत्रांनी संभाजी महाराजांनी शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या, धान्य दिलं, शेतसारा माफ केलं आणि जे जे काही शक्य होईल तेवढी त्यांनी मदत केली. पाण्याची व्यवस्था केली, काही धरणं बांधली. तेव्हा धरणाची कन्सेप्ट नव्हती, पण त्यांनी ते बांधवले. पण लोकांना रयतेला जिवंत ठेवलं. एकीकडे औरंगजेब 4 कोटीचे सैन्य घेऊन तो आलेला आहे आपल्याकडे महाराष्ट्र गिळायला, म्हणजे संभाजी महाराज गिळायला. ह्या शिवपुत्रांनी 120 लढाई लढल्या. एकही लढाईमध्ये शिकस्त खाल्ली नाही, हार खाल्लेली. किती महापराक्रम होता. आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की ह्या राजकारणाच्या घबडग्यामधून आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, न्यायनिवाडे करण्यासाठी उसंतच मिळत नाही, तेव्हा त्यांनी आपल्या पट्टराणी येसूबाईंना त्यांनी सखी राज यज्ञी म्हणून शिक्का देऊन त्यांनी मोहर देऊन त्यांनी न्यायनिवाडे करण्याचे अधिकार दिले. आणि त्या येसूबाईंनी पण इतके सुंदर निवाडे दिलेले आहेत की आजही ते वाखाणण्याजोगे आहेत. त्यांचे बरेचसे पुस्तक आहेत. हे सर्व दिल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने दिलं संभाजी महाराजांचं ऐतिहासिक कार्य काय होतं, त्यांनी किती लढाई जिंकल्या. त्यांनी एका वेळेला 3 शत्रूची लढाई केली. तो आपला मुरुडचा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी कापसाच्या गाद्या सांगून त्यांनी तिथे प्रवेश केला. आणि असं ती आटोकोटीची लढाई जिंकण्याच्या अंतिम टप्प्यात आली. त्याच वेळेला ह्या औरंगजेबनी फार मोठा घात केला. स्वतः औरंगजेबचा मुलगा अकबर, बरं का, हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयासाठी आला होता. त्याची आणखीन एक होती, म्हणजे त्याला पण त्यांनी थारा दिला. इतका दिलदार छातीचा माणूस, फक्त त्याचा पराक्रम म्हणजे वेगळ्या अर्थाने. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते गोदावरीच्या प्रेमात पडले, ते ह्याच्यामध्ये
मोहितेची मंजुला, किती तुम्हाला पिक्चर तुम्हाला सांगता येतील. आणि त्यात भाजी पेंढारकरांनी अशी काढलेली पिक्चर होती. पण ह्या लोकांना इतिहासाचं भान नव्हतं. म्हणजे दुर्दैवाने असं मला बोलावं लागतं की. आणि अशा प्रकारे मग मी अनेकांनी, कमल गोखलेंनी पहिलं पुस्तक, वाशी बेंद्रेंनी पहिलं पुस्तक दिलं, मग कमल गोखलेंनी दिलं, डॉक्टर कमल गोखलेंनी पुस्तक दिलं, त्या पण भारत इतिहास संशोधन मंडळात जायच्या. आणि मग ती पुस्तकाची मालिका पुढे आली. म्हणजे सांगायचं काय की इतिहास हा नेहमी वस्तुनिष्ठ असायला पाहिजे, तो काल्पनिक असता कामा नये, बरं का. किंवा तो आपल्या सोयीचा असता कामा नये, की माझ्या राजवटीला पूरक ठरेल म्हणून तो असा लिही, बरं का. तर तसं झालं, मग ती इतिहासाची मोडतोड होईल. इतिहास हा वस्तुनिष्ठ पद्धतीवरतीच आणि ऐतिहासिक कागदपत्राच्या आधारे द्यायला पाहिजे. मी पुन्हा एक तुम्हाला कोट करून देतो की विका राजवाडे नेहमी म्हणायचे, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. तुम्ही एखादा सिद्धांत मांडत असाल, एखादा तुम्ही असा दावा असेल तुमचा की आपण नवीन काहीतरी शोध लावतात, पण त्याच्या पृष्ठार्थ तुम्हाला ऐतिहासिक कागदपत्राचे एव्हिडन्स द्यावं लागतं, पुरावं लागतं. आणि कागदपत्र कधी खोटे बोलत नाहीत, बरोबर. ते नेहमी सत्य तेच बोलतात, सत्य तेच सांगतात. ते कोण घाबरत नाहीत कुणाला. कागदपत्र तुमच्या सोयीने तुम्ही काय त्याच्या सोयीने तुमचा अर्थ लावाल ती गोष्ट वेगळी, पण कागदपत्र हे फर्म असतात. आणि म्हणून मी ते पुस्तक दिलं. आणि नंतर मग सर्कल कान्हू जांगरे, मी तर अलिबागचं, म्हणजे अलिबागमध्ये मी शिकलो. आणि सर्कल कांगरे अलिबागकरांचं दैवत आहे, म्हणजे सर्वांचंच दैवत आहे ते, पण अलिबागकरांना जरा जास्त त्यांचं ममत्व वाटतं असं म्हणूया आपण. मग सर्कल कान्हू जांगरेंच्यावरती पुस्तक दिलं मी. आणि ते पुस्तक लिहिताना माझे एक दिवंगत झालेले जो मित्र होते, हर्जल भोनकर म्हणून, त्यांनी मला खूप आग्रह करायचे आमची इतिहासाची. मी जिथे जिथे जायचो ना, ते इतिहास मंडळी जी प्रेमी आहेत त्यांच्यावर इतिहासाची आमची मैफिली बसायची. मग आम्ही खूप गप्पा गोष्टी मारायच्या, कुठे सर्व करायचं, म्हणजे इतिहास. तर मग त्यांनी म्हटलं की तुम्ही असं एक पुस्तक लिहा की तुम्ही डिपार्टमेंट ऑफ आर्काइव्हचे डायरेक्टर आहात आणि तुमचं ऐतिहासिक कागदपत्राचं तुम्ही कस्टोडियन आहात. तर जे कागदपत्रामधून आमच्या जो लोकांनी तर जे काही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे ते फॅक्ट शोधा, म्हणजे आमचा पण इतिहास पुढे येईल. आणि मग त्यांच्या विनंतीवरून मी रायगड जिल्ह्यातील बेनी इस्रायली समाज आणि इस्रायल हे पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक प्रचंड प्रमाणामध्ये आवडलं लोकांना. म्हणजे त्याची आत्तापर्यंत आजकाल पुस्तकं विकली पण जात नाहीत, ही खेदानी म्हणावं लागतं. पण त्याच्या 260 आणि आजही 4-5 प्रती गेल्या, तेवढ्या प्रती त्या विकल्या गेल्या. आणि लोकांनी उत्स्फूर्त त्याला दाद दिली. आणि त्या लोकांनी मला आणि सांगितलं की आणखी तुम्ही लिहा, तुम्हाला स्टायपेंड देतो किंवा तुम्हाला काय जे काय पाहिजे ते देतो आम्ही इंग्रजीतून पुस्तकं ते हे करू. मी त्यांना नम्रपणे म्हटलं की तुमचा मी खूप खूप आभारी आहे, मी पुस्तक लिहीन, त्याच्यापेक्षा चांगलं पुस्तक लिहीन. आणि आपण इंग्रजीतून पुस्तक काढू, पण मला स्टायपेंड वगैरे पैसे वगैरे काही नकोत. कारण माझ्यावरती असं कोणाचं म्हणजे काय होतं की नकळत आपल्यावरती एक प्रेशर येतो की हे लिहायला पाहिजे, मग ते आपल्याला विचारणार कधी लिहिणार. आणि गेल्या 2 वर्षापासून तब्येतीमध्ये चढ उतार, आता एज फॅक्टरप्रमाणे आता मी 73 लवकरच पूर्ण करेन. म्हणजे तर ह्या सर्व गोष्टीमध्ये जरा थोडंसं लिमिटेशन आहेत माझ्या आता. पण मी जिद्द सोडलेली नाही. मी लिहिण्याची माझी उर्मी, ती ईर्षा, ती पॅशन, ते अजूनही माझी कायमच आहे आणि ती लिहिली. तर मग असं करताना ते पुस्तक दिलं. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आत्तापर्यंत माझे 5 काव्यसंग्रह तयार झालेले आहेत. मी त्या काव्यसंग्रहातून कधी गझलच्या अनुषंगाने लिहिले, कधी लहान मुलांसाठी दिले, कधी म्हणजे निरनिराळ्या प्रकारे. एक तर माझा काव्यसंग्रह रामराज अलिबागपासून 20 किलोमीटरवरती माझा एक फार्म हाऊस आहे, म्हणजे वडोपार्जित आमचं शेती होती, तिथे आमच्याचं रूपांतर आता फार्म हाऊसमध्ये केलं आहे. तर त्या फार्म हाऊसवरती जे काही वातावरण आहे त्याच्यावरती मी एक खास पुस्तक लिहिले. म्हणजे तिथे आईचं ओखर असेल तर त्या ओखल्याचं वरती, म्हणजे अशा प्रकारचं पुस्तक लिहिले. तर असं लिहिले. आणखीन
मगाशी तुम्हाला सुरतला मी बोललो आपण आलो तेव्हा, की व्यक्तिचित्रण मी खूप चांगलं करतो. तर रामराज आख्यानिक माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये मी रामराजमधले टिपिकल जे लोक होते ते कसे लोक होते तिथलं ते त्याचं असं झालं. ते पुस्तक लिहिण्याची पण प्रेरणा एक आहे की माझा मियासाका म्हणून जपानचा एक मित्र होता. तर त्याला बार्टर सिस्टीमवरती पुस्तक लिहायचं म्हणजे कसंही असतं ती माहिती होती. तो संस्कृतमध्ये त्यांनी PhD केली आणि तो आता टोकियोला तो इंडियन फिलॉसॉफीचा तो प्राध्यापक आहे. तर त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे तुला बार्टर सिस्टीम माहिती आहे का? म्हटलं अरे माझ्या गावातच आहे. तर माझ्या गावामध्ये सर्वच प्रकारचे लोक आहेत म्हणजे मुलांनी म्हणा काही म्हणा कुंभार आहेत, चांभार आहे, चर्मकार आहेत, असे बरेचसे कुंभार आहेत, सुतार आहेत. तर ते म्हटलं तू ये आणि तो माझ्याबरोबर गेला. तो आमचं घर चांगलं सुंदर माडीचं घर होतं. तर तिथे तो राहायचा तो आणि मग तो कॅमेरा घेऊन मी सर्व लोकांना सांगायचो बाबा आम्ही तुमच्या गावात येऊ जसं आणि तुमचं आम्ही शूटिंग घेऊ. तर लोकांच्या मध्ये उत्स्फूर्त झालं ते कॅमेऱ्यावरती त्यांना त्यावेळेला काय माहितीच नव्हतं. आय एम टॉकिंग अबाउट 1978ची गोष्ट म्हणतो. आणि तेव्हा रामराजमध्ये आमची बस पण जात नव्हती. ट्रक आला तर आम्ही मुलं असे धावत धावत पळून जाऊन ट्रक कसा असतो कसे उतरतात ते आम्ही पाहायला जायचो. मग इतकं तर खेडेगाव होतं बरं का. अशी ती माझी पार्श्वभूमी होती. मग त्यांनी ते सर्वांचं शूटिंग घेतलं आणि तो लिहायचं. आणि मग जेव्हा मी त्यांनी मला सांगितलं की मी त्याचं ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करतो. त्यांनी ते बऱ्यापैकी केलं होतं. म्हणजे मी जेव्हा 2014ला मी जेव्हा त्याच्याकडे गेलो जपानमध्ये गेलो. मी 1 महिना होतो. माझे सर्व विद्यार्थी जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या पुराभिलेख विभागामध्ये जे इतिहासाचा अभ्यास करायला ऐतिहासिक कागदपत्र तपासायला येत होते आणि त्यांना मी जी मदत करायचो म्हणून त्या अर्थाने विद्यार्थी बरं का. तर त्यामध्ये ओगवाला त्यांनी सांगितलं होतं. ओगवा नावाचा मराठी सुंदर बोलायचा जपानीज असून आणि तो त्याचं दूरदर्शनवरती पण कार्यक्रम व्हायचे. तर त्यांनी बरोबर लिस्ट केली. प्रत्येक ठिकाणी माझा एक ओळखीचा माणूस यायचा तो मला घ्यायचा आणि हॉटेलमध्ये सर्व व्यवस्था केली होती. आणि मियासाकाच्या घरी मी राहिलो होतो. आम्ही बरोबर 33 वर्षांनी भेटलो होतो आणि त्यांनी ती माझी जी व्यवस्था केली होती अप्रतिम. म्हणजे माझ्यासाठी 5 स्टार हॉटेल मी ठेवलं होतं आणि कुणी कुणाला म्हणजे हे केलं. मी त्यांचं नेटवर्क खूप चांगलं होतं आणि 1 मिनिटाचा सुद्धा कधी उशीर झाला नाही. त्या बुलेट ट्रेनमधून उतरायचं होतं. मी ज्या ठिकाणी उतरेल त्या ठिकाणी तो माणूस उभा असायचा आणि हातामध्ये तो सान म्हणून बोलायचा. मी मियासाकाच्यावर राहून मी थोडं जापनीज पण थोडंफार शिकलो होतो. म्हणजे ओ नामायोवा म्हणजे असे बरेचसे आताही मी एक 10 दिवस जर प्रॅक्टिस केली तर मी बोलू शकेल. अशी ती माझी ती हे होते. तर ती ट्रिप ती छान झाली आणि त्या दिवशी त्यांनी मी रोटरी क्लबचा प्रेसिडेंट होतो पुणा नॉर्थमध्ये म्हणजे पुणे विद्यापीठामध्ये. तर ती माझी पार्श्वभूमी असल्याने तो म्हटलं की आम्ही रोटरीमध्ये तुझा कार्यक्रम ठेवले. मी या सगळ्यांनी मला सांगितलं आणि तिथे तू बोल तुला जे काय बोलत होते. आता जापनीज लोक फारसे इंग्रजी बोलत नाहीत. म्हणजे त्यांना कम्युनिकेशनचा फार मोठा प्रॉब्लेम होतो. आणि मला मी असा गमतीने बोलला तू कसंही बोल काही घाबरू नको इथं कुणाला समजतं नाही. हा भाग सोडून द्या. पण तिथे मी ते व्याख्यान दिलं आणि त्यांनी सांगितलं की सान म्हणजे साहेब किंवा मित्र या अर्थाने सान दिस इज सरप्राईज फॉर यू. तुझं रामराज आख्यान ट्रान्सलेटेड इन जापान. आणि दाखवलं. मग आय वॉज नॉट नोईंग दिस की असं काही त्यांनी केलं असं ते आणि ते तसं झालं. तर अशी ती पुस्तकं लिहित गेलो. व्यक्तिचित्रांचं मी सांगत होतो ते लिहित गेलो आणि लिहिताना एरवीसुद्धा मी फेसबुकवरती किंवा याच्यामध्ये ॲक्टिव्ह असतो. म्हणजे मला जे वाटतं ते मी लिहितो. अशा बरीच पुस्तकं लिहिली आणि आता ते